तुझं माझं जमेल ना भाग 3. अविनाशचा आवाज जड होतो. तो तसाच फोन ठेवून जातो. पूनम अविनाशची एकदम खास मैत्रीण. US ला असताना त्यांची मैत्री झालेली. अविनाश तिच्यात गुंतलेला, पण ती फक्त त्याचा वापर करत होती. एवढा चांगला प्यादा हातातून जाईल म्हणून पूनम लगेच भारतात यायची तयारी करते. अविनाश मात्र तिच्या विचारातून बाहेर येऊन नीताच्या घरी जाण्याची तयारी करतो. सर्व नशिबावर सोपवून. अविनाशच्या आईने दिलेली पैठणी नेसून नीता तयार होत असते. निळ्या रंगाची पैठणी गोऱ्या नीतावर खुलून दिसत असते. सीमाताई तिचे दागिने तिला आणून देतात, जे यशवंतरावांनी नीताच्या लग्नासाठी ठेवलेले असतात. तिला भेटून तिच्या डोक्यावर हात फिरवतात आणि कानामागे काजळाचा टिक्का लावतात. नीता खूपच सुंदर दिसत असते. तिचं साधेपणाचं तिचं खरं सौंदर्य असतं. अविनाशने पण ब्ल्यू कलरचा कुर्ता घातलेला असतो, हात कोपऱ्यापर्यंत फोल्ड केलेले. एका हातात लेदर वॉच तर दुसऱ्या हातात सोन्याचा कडा. जेल लावून सेट केलेले केस असा खूप रुबाबदार दिसत असतो. स्वतःला आरशातच बघत असताना मागून मनीषा येते. त्याचं लक्षच नसतं. तो आपल्याच विचारात असतो. त्याला राहून राहून नीताची काळजी वाटते. तिची पण काही स्वप्न असूच शकतात आणि आपण म्हणालो की मित्र म्हणून साथ देऊ. काय विचार करत असेल ती? अविनाश मनातच बोलत असतो नेहमीप्रमाणे. किती वेळ बघणार माणसं स्वतःला आरशात? किती ती तयारी आणि कोणासाठी रे? दादा, मनीषा तू कधी आलीस मुंबईहून? आणि सांगायचं ना, मी आलो असतो ना तुला घ्यायला. आश्चर्याने तिच्याकडे बघतो आणि मग जाऊन तिच्या कपाळावर किस करत अविनाश बोलतो, एवढं काय त्यात? मी लहान नाही. आता मुंबई एवढं लांब नाही बरं का. आणि बाय द वे, तुम्ही हे एंगेजमेंट अँड ऑल अचानक? असं मनीषा म्हणाली. नीता, आवडेल तुला? हसून बाजूला होत अविनाश म्हणाला, तुला आवडली ना, ते जास्त महत्त्वाचं आहे. बेचारीला काय माहीत किती जणींचा पत्ता कट केलाय तिने. आणि नीता वहिनी छानच असणार. तू एवढं तयार होतोयस म्हटल्यावर काही प्रश्नच नाही ना. आता कोण विचारणार मला बेचारीला? मनीषा एवढंसं तोंड करून अविनाशकडे बघते. तू आणि बिचारी? थांब नक्की तुला दाखवतो. खूप बोलायला लागली आहेस. तशी मनीषा पळते आणि अविनाश तिच्या मागे पळत तिला पकडायला पळतो. त्यांना तसं बघून आनंदराव खुश होतात. त्यांच्या मनातील काळजी थोडीशी कमी होते. दादा तू आहेसच हँडसम, वहिनी फ्लॅट होणार नक्की. त्याला चिडवून मनीषा पळते आणि आई मागे लपते. अविनाश हसून मग त्याच्या रूममध्ये निघून जातो. नीता तयार होऊन तिच्या वडिलांच्या फोटोंच्या पाया पडत असते. तिची आई तिला सांभाळते. तेच आनंदराव येतात आणि नीताला परी म्हणून हाक मारतात. नीता त्यांच्याकडे बघून हसते. वडिलांच्या मागून अविनाश हळूच नीताकडे बघतो आणि काही क्षण पूनमला विसरतो. मनीषा त्याला कोपराने मारते तसं खाली मान घालतो. मनीषा लगेच नीताजवळ जाते, आपली ओळख करून देते, तिला मिठी मारते. आज दादा फ्लॅट झालाय बरं का तुला पाहून वहिनी, मनीषा बोलते. तशी नीता लगेच अविनाशकडे बघते. तो तर आल्यापासून तिच्याकडेच बघत असतो. काय झालं असं डोळ्यांनीच नीता विचारते. अविनाश काही नाही असं नजरेनंच सांगतो आणि खाली मान घालून बघत बसतो. डोळ्यांनीच बोलता का तुम्हाला समजतं बरं का? कोपराने नीताला मारत मनीषा हसते. नीता लगेच खाली मान घालते. गुरुजींची गणेश पूजा करून झाल्यावर दोघांना पण अंगठी घालायला सांगतात. नीता अविनाशकडे बघतच नसते. खाली मान घालूनच बसलेली असते.
अविनाशला पण काय करावं सुचत नाही. तेवढ्यात मनीषा ओरडते, अरे दादा, घे वहिनीचा हात हातात आणि घाल अंगठी. काय वाट बघतोस? असे सर्व हसायला लागले. अविनाश नीताचा हात हातात घेतो आणि अंगठी पुढे करतो. तसं नीता त्याच्याकडे बघते. तिच्या डोळ्यात खूप सारे प्रश्न असतात. त्याला ते जाणवतं. तिचा हात थंड पडलेला असतो. मुहूर्त झालाय, अंगठी घाल, आनंदराव बोलतात आणि अविनाश अंगठी घालतो. नीता मात्र अंगठी हातात घेऊनच विचार करत असते. तिला तसं बघून आनंदराव पुढे येतात. तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला बोलतात, परिबाळ, अविनाश वाट पाहतोय. नीताच्या डोळ्यात पाणी असतं. आनंदरावांना समजतं तसं ते पुढं बोलतात, आज मी अविनाशचा बाबा नाही तर तुझा बाबा आहे बरं का. त्यांच्या बोलण्याचा मान ठेवून नीता एकदा तिच्या आईकडे बघते. मनात यशवंतरावांना आठवते आणि अविनाशला अंगठी घालते. सर्वजण टाळ्या वाजवतात. दोघे एकमेकांना मिठाई भरवतात आणि आशीर्वाद घ्यायला जातात. मनीषा नीतासोबत खूप फोटो काढते. अविनाश आणि नीता सुद्धा एकत्र फोटो काढतात, कारण पर्याय नसतो. अविनाश हळूच तिच्या कानात थँक्स बोलतो. नीता काहीच बोलत नाही. तिच्या मनातलं वादळ शांत होणारं नसतं. साखरपुड्याला आलेले पाहुणे दोघांना आशीर्वाद देऊन निघून जातात. सर्व थोडा वेळ विश्रांतीसाठी बसतात. अविनाश नीताच्या आईसोबत असतो, तर नीता अविनाशच्या आईसोबत बोलत असते. मनीषा मध्ये मध्ये त्रास देतच असते. दोघेही परिवार आज एक झालेले असतात. हे सर्व बघून आनंदराव हळूच डोळ्याच्या कडा पुसतात. तो हवा होता यशवंत आज. आनंदराव स्वतःशीच बोलतात. सर्व बोलत बसलेले असताना मनीषा नीताला खेचत टेरेसवर घेऊन जाते. तिथे अविनाश आधीच तिची वाट बघत असतो. दादा, माझ्या गिफ्टचं लक्षात ठेव, असं बोलून मनीषा नीताला त्याच्याजवळ सोडून खाली येते. नीता गोंधळून अविनाशकडे बघत असते, तर कधी खाली बघत असते. तो एक पाऊल पुढे टाकतो तसं नीता एक पाऊल मागं टाकते. साडीची सवय नसल्यामुळे ती अडखळते आणि मागे तोल जाऊन पडणार असतेच तेवढ्यात अविनाश तिच्या हाताला पकडून तिला स्वतःजवळ ओढतो. त्याच्या एका हातात तिचा हात असतो तर दुसरा हात तिच्या कमरेवर असतो. नीता घाबरून डोळे बंद करून घेते. गार वारा वाहत असतो. नीताचे केस तिच्या चेहऱ्यावर येतात. अविनाश तिच्या त्या निरागस चेहऱ्याकडेच बघत बसतो. एक काली रात उजड़ लूं, ए ठंडा चांद पकड़ लूं, दिन रात के अंधेरी भेद का रुख मोड़ के मैं रख दूं, तुझ संग बैर लगाए ऐसा, रहा ना फिर मैं फिर अपने जैसा. चांदण्या रात्री निळ्या साडीत नीता खूपच गोड दिसत असते. अविनाश तिला पकडून तसाच उभा राहतो. ही वेळ तशीच थांबावी असं वाटून गेलं त्याला. क्षणात तिने डोळे उघडले तशी अविनाशची तंद्री तुटली आणि काहीच झालं नाही असं दाखवत तिला त्याने नीट उभं केलं. तुमचं काही काम होतं का? नीता साडी ठीक करत विचारते. हो, ते तसं म्हणजे नाही. म्हणजे हो, अविनाश शब्दांची जुळवाजुळव करत असतो. नीताला तो गोंधळला आहे समजतं. थोडं हसू दाबून ती म्हणते, नक्की काय म्हणायचंय? नीता म्हणाली, अभिनंदन अविनाश म्हणतो. कशाबद्दल? आणि आपल्याच साखरपुड्याबद्दल जरी असेल तर सेम टू यू. ती आणि हसते. तिला असं हसताना बघून अविनाश थोडा रिलॅक्स होतो. पुढच्या आठवड्यात लग्न आहे, नीता म्हणते. तसा अविनाश गप्प होतो. तुमच्या मनात काही आहे ना, तर तुम्ही बोलत का नाही? अविनाश, प्लीज बोला. मी समजावते काकांना. तुम्हाला कळतंय का? तुम्ही हो पण बोलत नाही आहात आणि नाही पण बोलत नाही आहात. मी जे नवीन नातं जोडते ते मी मनापासून स्वीकारण्याचा प्रयत्न करते.
पण तुम्ही सर्व अधांतरी ठेवले. आता आपल्याकडे वेळ नाही आहे. पण लग्न झालं की पर्याय नसेल आपल्याकडे. लोकांच्या भावनांशी खेळणं छंद आहे का तुमचा? असं वागताय नीता वैतागून येऊन बोलत होती. अविनाश तिच्याजवळ जाऊन तिच्या ओठावर स्वतःचा हात ठेवतो. किती बोलता सर्व तुम्हीच बोलताय. मला चान्स तर द्या बोलायचा. नीता गप्पपणे खाली मान घालून उभं राहते. पदराचं टोक हातात गोल गोल फिरवत असते. तिचा गोंधळ त्याला कळतो. मला मान्य आहे की मी स्पष्ट काही बोललो नाही आहे, पण याचा अर्थ हा नाही की मी कोणाच्या भावनांशी खेळतोय. नीता, जरा विचार करून बोला प्लीज. माझ्या मनात तुम्ही कधीच नव्हता आणि नाही कधी असाल. मी घरच्यांचाच मान राखून हे सर्व करतोय. ओके, मी का असं वागतोय याचं कारण माझं मलाच अजून मिळालं नाही. तर तुम्हाला काय सांगू? अविनाश रोखठोक बोलला. जर मनातलं काही सांगायचं नाही आहे तर मग मला का इथे बोलावलं? आता नीताच्या डोळ्यात पाणी होतं. जर तुम्ही बोलला नाही तर मला कसं समजणार? चला, मान्य आहे मी तुमच्या मनात नाही आणि ना कधी नसेल. तर मग आपण इथेच थांबूया ना. जो त्रास व्हायचाय तो होऊ देत एकदाचा. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच वेगळं झालेलं बरं आहे ना. नीता बोलत होती. अविनाश म्हणाला, मला थोडा वेळ हवाय. नीता, मला माहीत आहे माझी उत्तरं मलाच शोधायची आहेत. पण आता तू माझ्याशी जोडली गेली आहेस. नकळतपणे तर तू मला समजून घेशील अशी आशा आहे मला. अविनाश पहिल्यांदाच तिच्याशी एकेरीमध्ये बोलत होता. तुम्हाला तुमचं उत्तर कधी मिळेल मला माहीत नाही, पण तरी तुमच्या उत्तराची वाट पाहीन मी. अविनाश, अगदी लग्नाच्या दिवसापर्यंत वाट पाहीन. आणि तरीही जर तुमची उत्तरं नाही मिळाली तर मात्र मी स्वतः काकांना सांगेन की मी तुम्हाला हे लग्न करायचं नाही म्हणून. जे मनात नाही ते नातं जोडण्यात काय अर्थ आहे? नीता त्याच्याकडे न पाहताच निघून जाते. खरं तर अविनाश तिला कॉफीसाठी विचारणार असतो, पण तिचा पवित्रा बघून जरा घाबरतो. आजही तिच्या डोळ्यातल्या अश्रूंना